विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। माजी आमदार के.पी. पाटील आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांच्यातील पोस्टर वॉर आणि बॅनरबाजीमुळे मतदारसंघातील राजकारणाचा रंग आणखी गडद होत आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या दोन मातब्बर नेत्यांमधील चुरस आता मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे। माजी आमदार के.पी. पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच लढणारच जिंकणारच, संकल्प नवा, बदल हवा अशा आशयाचे बॅनर लावून लोकांचे लक्ष वेधले होते। त्याला आता प्रत्युत्तर देत ए.वाय. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बदल हवा पण चेहरा नवा अशा आशयाचे बॅनर झळकवले। या बॅनरबाजीमुळे राधानगरी आणि आजरा भोदरगड मतदारसंघात आता खऱ्या अर्थाने बदलाची हाक दिली जात आहे। मतदारसंघात नवा चेहरा निवडून आणण्यासाठी ए.वाय. पाटील यांचे कार्यकर्ते आणि समर्थक सज्ज झाले आहेत। मतदारसंघात आपल्याच भागातील आमदार हवा अशी चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर ए.वाय. पाटील यांच्याकडे मतदारसंघातील लोकांची पहिली पसंती असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। यासाठीच येत्या रविवारी 22 सप्टेंबर रोजी राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथे स्वप्नपरी हॉलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यात ए.वाय. पाटील आपल्या समर्थकांसमोर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। या संदर्भात कोल्हापूर बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया देखील महत्त्वाची आहे। ते म्हणाले, ए.वाय. पाटील हे जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे नेते आहेत। त्यांची लोकप्रियता आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेता आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरेल। यामुळे राधानगरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे आणि लोक या दोन कसलेल्या नेत्यांमधील संघर्षाकडे विशेष लक्ष देतील यात शंका। राधानगरी तालुक्याचं 40,000 मतदान जास्त असून सुद्धा या तालुक्याला निश्चितपणे 1995 ते 2000 हे भोयटे सर ह्या तालुक्याचे आमदार होते आणि त्यानंतर 24 वर्ष झाली 40,000 मतदान भोदरगडपेक्षा राधानगरीचे जास्त असून सुद्धा ह्या तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं राधानगरी तालुक्यातील ह्या जनतेचं, तमाम जनतेचं, सामान्य कार्यकर्त्यांचं मत आहे की निश्चितपणे इथून पाठीमागे आम्ही भोदरगड तालुक्याला संधी दिली, पण ह्यावेळी आमच्या तालुक्याचं मतदान जास्त असून सुद्धा आमच्या तालुक्याला गेली 24-25 वर्षे प्रतिनिधित्व नाही। ह्यावेळी ह्या तालुक्यामध्ये, राधानगरी तालुक्यामध्ये निश्चितपणे उमेदवारी मिळाली पाहिजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून, आणि ती पण ह्या राधानगरी तालुक्यामध्ये ए.वाय. साहेबांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी तमाम जनतेची मागणी आहे। आणि मला खात्री आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सर्व नेते ए.वाय. पाटील साहेबांच्या उमेदवारीच्या बाबतीत अनुकूल आहेत। आणि म्हणून मला खात्री आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ए.वाय. साहेबांना उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळेल। आणि त्या संदर्भात रविवारी 22 तारखेला निश्चितपणे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या समोर ए.वाय. साहेब आपलं चर्चा करून, आपलं मत प्रदर्शन करून निश्चितपणे कार्यकर्त्यांचं प्रबोधन करणार आहेत। आणि त्यावेळी ह्या कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, युवक कार्यकर्त्यांनी त्या मेळाव्यासाठी हजर राहावं अशा पद्धतीची कळकळीची विनंती मी निश्चितपणे करतो।